कीर्तनाला आलात का? माझ्या त्रिवेणी संगमी नामातील तर धर्मी चित्त नाही आम्ही तरी ते व्यर्थ नामासी मुख दोनाला पापिया हरिविना धावया. मग काय कळणार आहे माऊली? फक्त गोपाळ सांगतात ठाईच बैसोणी करा एक चित्त आवडी आनंद आणि साधा हो. आमचं कसं झालं? आम्ही नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधा लावला पण तेवढा लावून माय बापाला घराबाहेर काढली. हा देव भावेल का? 10 दिवस गणपती बसवायचा आणि बुडवताना शांत माय लावायचे. गणपती पावत होय का माय? नवरात्राचे उपास करायचे दसऱ्या दिवशी बोकड घालायचो वरवाई यात्रा पावली का देवी? निरंकार चतुर्थी करती अंतर कशाला पिंड्याला म्हणती? बघ ना कॅलेंडर कवा आहे चतुर्दय चतुर्थी कशाला तासला तर चतुर्दय बघती निरंकार करीती मजा नाही बरं का? आणि मी लेख काय म्हणून सांगते उपासा तापासाने देव पावत नाही. अंधश्रद्धेचा परमार्थ करू नका. वेळेत कमाय अहो जीवाचे हाल झाले तुमच्या शिवाय प्राण नाही राहिला तुमच्या. कशाला उपास तापास करती का? सोमवार करती मंगळवार करती बुधवार करती गुरुवार मी करती. एक तर देव सोड वरी भांडणं लागली त्यांची कोणाच आहे मी एक तर राहू द्या. तुम्हाला पण सांगते जरा अहो तुम्ही सुशिक्षित लोक आहात दादा ज्ञानी लोक आहेत. हा कसला परमार्थ? कधी कुठले संत म्हणले माझ्या पाया पड तुला लेकरू होईल? दादा अंगाने म्हणून महाराज लोकांच्या पाया पडून जर लेकरू झाली असती लग्न काय बॉबलाई केली असती का? कळलं त्यालाच कळलं महाराज. याच्यापेक्षा स्पष्ट आपण बोलू शकत नाही. बुद्धी काय म्हणते तुमची? अहो कसला परमार्थ आहे हा? हे मी नाही संतांची भाषा आहे. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती? अहो वेळेत का दादा देव काय तुम्हाला फुटका वाटला? मी कीर्तनकार आहे तरी सांगते देव कधीच दिसत नाही. कधीच चकारात्मक देव कधीच दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो देव असतो. एखादा महाराज म्हणला ना चल तुला देव दाखवतो त्याला सांगत नेऊन ठोका. तर देव महाराज नाही तर तुम्ही माणसं नाही. तर कधीच पाहायचं नसतो. देव इथं आहे तुमच्या आमच्यात आहे. ज्याला माणुसकी कळली नाही त्याला देव दिसणार आहे? त्याला मायबाप समजले नाही त्याला परमार्थ कळणार आहे? हा कुठला परमार्थ आहे? अरे प्रेझेंटेशन बघून क्रायटेरिया ठरवणारी लोक तुम्ही. देव दिसणार आहे आपल्याला? अरे फॉर्च्युनर मध्ये आला तर महाराज ज्ञानी असा आपण समजतो आणि इंडिकेट आला तर अज्ञानी. मग पेटवा आम्हाला. त्या महाराजाचा मठ मोठा तो ज्ञानी आणि त्या महाराजाला मठ नाही तो काय मूर्ख. म्हणजे पोरगी वरातीत नाचली सुशिक्षित आणि कीर्तनात नाचली तर अनएज्युकेटेड प्रोफेशनल हाय क्लास लोअर क्लास. ज्याला मटण चावलं त्यानं माळ घातली तो महाराज आणि आम्ही कोण फकराज. ज्याला दिसना झालं तो तपाला बसला करीन तरी काय तो तपच करणार. बघायच्या काळात त्यानं सगळं बघून घेतलं सगळं करून लागले देवपूजेला लागले ते योगी. आणि आम्ही जरा फटका आणि स्पष्ट बोलतो आम्ही भोगी. अरे तुम्हाला मला एक समजून सांगायचं दादा अहो देव ही गोष्ट आहे ना की तुम्ही फार फुटकं समजलीत दादा. आपली पात्रताच नाही की आपण भगवंताला पाहू शकतो. आपली पात्रता एवढी आपण मायबापाची सेवा करू शकतो. ती करा. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची चरूपे. मायबाप जरी जपले ना तरी पांडुरंग जपल्यासारखा आहे. कशाला उघडत जाताय? सोपं करा ना. सभागटी राम देहा देही भरला गणनाट देव नटला नाना परी भरुणी उरला. देवा हे हृदय मंदिरी विठजडी स्थळी भैरला आजच्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल
देव पाहायचा आहे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. देव तुम्ही चाललेला पाऊल देवायचे वाकडं नाही पडलं पाहिजे. तुम्ही बघितलेली दृष्टी पांडुरंग आहे जी फिरली नाही पाहिजे. तुम्ही ऐकलेला शब्द पांडुरंग आहे तो मनात रुजला पाहिजे. आणि हा सुटलेला वारा सुद्धा देव आहे. सर्वांकडे देव आहे. जे जे दिसे भूत देते मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाणा माझा माऊली सोप्या भाषेत सांगताय हा देव आहे. मग कशासाठी आणि का शोधताय का? एक माणूस नागबाबाकडे म्हटला 3 दिवसात देव दिसला पाहिजे. नागबाबा म्हणले वेळाच काय देव दिसत असतो दाखवा. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. तुम्हाला उभाट्या पैशात पुरेल एवढा पैसा माझ्याकडे. मग पैशाचा कसला गर्व हो? कोरोनात तरी कळला असेल पैशाला पुत्र घात. करोडपती नवरा करोडपती पॉझिटिव्ह निघाला पॉझिटिव्ह. सख्खी बायको सख्खी तिला फुलाच्या गाडीत आणली ती सुद्धा कुत्र्यासारखी भाकरा टाकायची. तेव्हा त्याला कळलं तिला सको सको म्हणायचं ती दुःखाचं कारण आहे. लय मजा आली पण कोरोनात काही म्हणा. मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. नाही नाही येऊ दे. नाही नाही येऊ दे येऊ दे. लय माजली होती लोक लय जिरली. महाराज लोकांची तर लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता काय? आम्हाला शिवीला पाठीलाय मी 10 माणसं पुढे 10 माणसं मागा. हा कीर्तनावर कीर्तन आपल्याला तारखाला कमी नाही. वर्ष लोकांना तारीख भेटत नाही. कोरोनात कळलं कुत्र खात नाही आपल्याला. जवळ चालू आहे तवरच मजा आहे. ही कीर्तन झाल्यावर म्हणते ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. तू 2 वर्ष मेलता कुठं? ताई घरीच होती ना. शेल्फी बोलतो गावाला दिसत लय अवघड आहे दादा. अरे आपल्याला हातही आपल्या मित्रमंडळीला वाटतं हा आपण आपल्या अख्ख्या गावाचे शेट आहे. आपला निस्ता बर्थडे आला ना बर्थडे अहो निस्तीत चर्चा बर्थडे आहे भावाचा अंजलीच्या साऱ्या गावाचा. मूर्ख आहेस तू. जवळ तू क्वाटरी पाचताना कोंबडी खाऊ घालतोय तवर ह्या जाती तुझ्यापर्यंत आहे. तू खाऊ पिऊ घालायचं बंद कर. या मातीला सुद्धा येणार नाही शब्द देते. ही लोक आहेत ना जण हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणीच नाही बाबा. मायबाप देव आणि संत जर सोडले ना आपलं चांगलं व्हावं अशी कुणाचीच अपेक्षा म्हणून सावध व्हा. विनंती आहे विचार करा. अवघड झालं दादा खरंच अवघड झालं. काही म्हणा कोरोनात लय मजा आली. कोरोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही. पण एक गोष्ट लईच चांगली झाली. तेव्हा चांगलं काय झालं नागत्या सुद्धा पुरी खपल्या. चांगल्याचं खपल्या यात काही वादच नाही. जिथे काही एवढं नाक ती मी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. त्याला सकाळी कळलं हिला नाकच नाही. रात्री मास्क मुळे कळलंच नाही. मजा आली. आता तरी उठ रे काही म्हणावर का दादा. एक गोष्ट बरं करोनाने साधं जगायला शिकवलं. करोनाचा विषाणू दिसला दिसला दादा दिसला
बरं झालं बोलला. आम्हाला वाटलं मोक बुक हाव काय दिसलं. सायंटिफिकली नाही दिसलं. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे. मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वास ठेवा. देव तारल्याशिवाय तरले तरती हा बर बसा नाम धारकाचा. अहो भले भले तरले तुमची आमची काय चीज. पैशा भम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवन नक्षात पार्थमया विशित चितसागर. हा भवसागर तरायचा ना तुला अर्जुना. मी सारथी असल्याशिवाय होणार नाही. आणि भगवंताचं नाम नाही दिलं तरला असं जगात कोण आहे. आणि देवाचं नाम घेऊन वाया गेला असं कोण आहे. नाम घेतात वाया गेला ऐसा कोणी देखील नाही केला. नागबाबा म्हणले वेगळेच खरे. पैशावर कुठे देव दिसतो काय दाखवा. हट्टय तुझा. आणि मग चला गोदावरीच्या स्नानाला चला 3 बुटक्या मारा देव दिसेल. पहिली बुटकी मारली दिसला का हो. अहो नाही. दुसरी मारली दिसला का हो. अहो नाही. तिसरीला जेव्हा हा माणूस आत गेला नागबाबाने वरून दाबून धरला खाल्लं विचारलं दिसला का रे. ती म्हणला वर आल्यावर दाखव दिसला का. आता जीव चाललाय आणि तुम्ही देव दिसलाय का विचारताय. सगळा प्राण एकत्र गेला नंतर पाठीमागे ढकललं माणूस वर आला. वर आला नागबाबाला म्हटला देव दाखवायला लावला. देवापाशी पाठवाय नव्हतं. मी कुठली पद्धत आहे देव दाखवायची तुम्हीच म्हणे दाखवा. असा आमच्याकडे असंच असतो. असा जेव्हा तुम्हाला पाण्यात दाबून धरलं तेव्हा काय वाटलं. म्हणलं असं वाटलं कधी वर येईन तुमचा जीव घेईल. हे नेमकं कसं वाटलं. अहो असं वाटलं कधी वर येईल आणि मोकळा श्वास घेईल. नागबाबा सांगतात जेवढी तळमळ पाण्यातनं बाहेर येण्याविषयी होती ना तेवढीच तळमळ जर पांडुरंगाच्या भेटीविषयी झाली ना साक्षात तुम्ही पांडुरंग असाल. फक्त एवढी तळमळ. पाण्या वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी. जीवना वेगळी मासोळी. जीवना वेगळी मासोळी. जीवना वेगळी मासोळी. तैसा तुका तैसा तुका तैसा तुका तळमळी. तैसा तुका तैसा तुका तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी. जीवना वेगळी मासोळी. तैसा तुका तैसा तुका तळमळी. तैसा तुका तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी. मासोळी तैसा तुका तळमळी. ही तळमळ संतांची आहे. म्हणून तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित. म्हणून हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचं ते. अरे संतांची संगत झाली आणि तो मोक्ष मार्गाला गेला नाही असं कोणीच नाही. कोणीच अर्थात कोणीच. 16.5 वर्षाची कानापात्रा वेश्येची पोरगी जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांचं आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोपराय टाळ घेऊन उभा आहे. काय कीर्तन असेल म्हणायचं. कीर्तन ऐकायला कानोपात्र आहे. शेजार पाजारची माणसं म्हणतात लाज वाटते का हिला. नाचणारीची जात ही कीर्तन ऐकायला बसली. आता हिनं कीर्तन ऐकायची मग आम्ही काय करायचं. ज्ञानाचा पवित्र कुळाचा हा गर्व करत जाऊ नका. आणि कशाचं कुळ जात रे. कुळशीळ मात भजे का त्वरित भावना युक्त. तो भावनेने परिपूर्ण आहे. मय्यावेश मनोइमाम युक्ता उपासते सदया प्रयोपितास्ते युक्त तमामता. अरे योग्यातला योगी आहे पण नाही मला आवडत आहे. भावना ही त्याच्याकडे श्रद्धा नाही. साधा माणूस आहे पण प्रेमपूर्वक आहे. प्रेमपूर्वक आहे. मला योग्यातला योगी आहे. ही कानोपात्रीची अवस्था आहे. म्हणण्याचं पाऊल घ्यावं. लोक हात धरून पाठीमागे वळतायत. भगवंताचं नाम घ्यावं. लोक तोंडाला म्हणतायत काय आहेस तू. कोण आहेस तू. देवाचं नाव घेतेस. पाणी जायचा अधिकार मला नाही. भगवंताचं दार चढायचा अधिकार मला नाही. भगवंताचं नाम घ्यायचा. अरे
कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर करती, ही भाषा तुमचीच आहे ना. मग हे कुठली लोक आहेत? ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलंय कानोबाचे, डोळ्यातनं पाणी आलंय कानोबाच्या. माऊली पोक्ताई म्हणतात योगी पावन मनाचा साई अपराध क्षणाचा. अहो तुमची कीर्ती काय म्हणाली, एवढी श्रेष्ठ आहेत म्हणे तुम्ही, आणि जगाची माऊली आहात म्हणे, सगळे तुम्ही सगळं घेता म्हणे. पोटी भार आहे त्याचे माऊली आहात म्हणे तुम्ही, पोटी भार वाहता म्हणे तुम्ही. इथे वर्णन संतांचंही आहे बरं का. पोटी फक्त भार मायच वाहत नाही, संतही वाहते. तो का म्हणे माझे कान्होबाला विनंती करतात, तेव्हा तुमच्यावर ओझ आहे हो माऊली, मोक्ष मार्गाचं ओझ तुमच्यावर टाकलंय, त्याला एकदा मार्गी. काय लोक बोलतात हो. ज्ञानोबा म्हणले लोकांचं कामच आहे बोलायचं, मला ते सोडलं नाही. संन्यासाची पोरं म्हणून आज ही अवस्था आहे आमची. ही लोकच आहेत, ही लोक आहेत, लक्षात ठेवा. लोकांचं बोलणं कधीच मनावर घ्यायचं नाही. हत्ती चालताय तो कुत्ते बघू द्या, हत्तीनं कुत्र्याकडे लक्ष द्यायचं. कुत्र्याचा भाव वाढतोय, वाढवायचा, बोलू द्या रे. ही लोक आहेत. गोरी बायको गेली हीच म्हणतात बरी दिली, काळी केली तीच म्हणतात बरी केली. मग काय तुझ्या म्हणण्याला ब्रह्मचारी राहू का? तुमचं ऐकून बायको करणं मुश्किल आहे, परमात्मा कुठं करता आवडे देवासी तो ऐका. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि अजून एक सांगते बाय बाबा, आपले कुटाने लोकांना जाऊन सांगायचे नाही. सत्या भावाविषयी तुम्ही परक्याला जाऊन सांगताय, हे कितपत योग्य? हा, लोक तमाशे बघायलाच असतात, आपल्या जवळ रडून ऐकतात, लोकांजवळ हसून सांगतात. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही ना मग, काय गरज आहे? देवा सांगा सुख दुःख, देव निवारील भूक. पांडुरंग त्याच्यासाठीच उभा आहे, त्याला सांगा. अवकटेवर कर विठेवर पाय देऊन तुमचं ऐकण्यासाठी तर उभा आहे. पण तुम्ही विश्वास ठेवा की तो ऐकतोय. तुमचा विश्वास कमी पडतोय, तुमच्याकडे संयम नाहीये. तुम्हाला असं वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिट, बापाचं गटुड आहे का तुझ्या? जरा वेळ लागेल का नाही? संयम. तुम्ही शेतकरी आहे, आपल्यावर आपले उगवतो का? वेळ खात की नाही? पोरांनो तुम्ही इमानदारीने सांगा, हा काही पिझ्झा आहे का ऑर्डर केली की अर्ध्या तासात यायला? अहो यश आहे, हे वेळ मागतं. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्यानी मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. उद्योग कष्ट केल्याशिवाय मोठा होत नाही. एखाद्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण गेला, ऐकलं का? अहो पोट भरायचं म्हटल्यावर पळावं लागणार आहे सिंहाला. नीतिमत्ता ढाण देऊन भगवंत पावला, ऐकलं? संयम ठेवा. पोरांनो तुमचं सुद्धा भावांनो इथंच चुकतं रे. तुम्हाला आमदार बघितलं की आमदार वाटतं, महाराज बघितलं की महाराज वाटतं, असं असतो का? इंग्रज बाबा सांगायचे किती घालणे काय तो झांगा टुंगा मच्छी पकडणे काय तो टांगा टुंगा, महाराज म्हणून काय तो उलटा टांगा, असा धर्म आहे. स्थिर झाला कुठल्या तर गोष्टीत एमपीसी बी करतो, युपीसी बी करतो, ग्रॅज्युएशन बी करतो, पुन्हा एमएससीआयटी बी करतो, मरतो का? काहीतरी एक कर की. सगळं करून होईल का? एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणा ताई मी एक झाड लावलंय. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणा रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, झाड वाढत नाही. शक्य आहे का? हुशार दिसता तुम्ही. पाणी घालताय, खत घालताय, झाड वाढलं पाहिजे का नाही? आई वाढलं पाहिजे का नाही? तुम्हीच बोल, वाढलं पाहिजे का नाही? वाढलं पाहिजे. हा ह्यांच्याकडे बघायला लागल्या मगापासून नाश्ता कांद्याला तशीच मारे झाला मला. म्हणजे मी पाकिट घेतलं, म्हणजे मी एक दुखतो घेतलं. तुम्ही आपले तसेच डोंगरी कुठल्यावर धरून मिळून आणल्यावर साधी प्रश्न विचारते का? तुम्हाला काय उपनिषद आणते विचारते काय? वेद विधी विचारते, असं काही विचारते का तुम्हाला कळणार नाही? साधी प्रश्न असतात की नाही, उत्तर देत ना की. झाड वाढलं पाहिजे का नाही? असं जरा बोला की वाढलं पाहिजे. ती म्हणलं वेळेच खत घाल, पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही.
चुकलं का? चुकलं का? नेमकं चुकलं का? काय चुकलं? उठून बघितलं ना, हेच चुकतं माझ्या. इथंच चुकतं. हीच लोकांच्या उपतायच्या सवयीमुळेच लोकांचं चांगलं होत नाही. मला कळलं, खरंच कळलं मला. पण आपलंही झाड राहू द्या, लोकांचंही झाड राहू द्या. कुणाच्या ना कुणाचं उपटणार नाही करूशी. पण विनंती आहे माझी, नका एखाद्याचं नसेल चांगलं होत हरकत वाईट करू, नावं ठेवू. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता याच्यामध्ये दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती, सिंह, घोडे, लांडगे सगळे पळून जातात. एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? अगं चिमणी असतो, चिमणी. जीव केवढा तुझा? भले भले आम्ही जीवाला घाबरून पळतोय आणि चिमणीचा तुझा जीव तुझ्या त्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे? चिमणी म्हणली, खरंय दादा तुझं. माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. ते सगळ्यात आज एवढा सुंदर कार्यक्रम धनंजय दादांनी केला, शिंदे कुटुंबानं केला. आता गाव चांगलं म्हणणार आणि दोनच्या भावकीतले खौट बोलणारच. बोलणार की नाही ते म्हणणारच. त्याचा काय असतोय? आता काय पैसा आहे, कुठं तरी खर्चायचा. पैसा सगळ्याकडेच आहे रे, आणि तुमच्या भागात तर सगळ्याकडेच आहे. सुपीक जमीन आहे तुमच्याकडे. आमच्याकडली 50 एकर आणि तुमच्याकडली 5 एकर बरोबर आहे. एवढे ऊस आहेत तुमच्याकडे. तुम्ही काय गरीब आहे काय? पैसा सगळ्याकडेच आहे, पण पैसा कुठे खर्च करावा याची अक्कल सगळ्याला नाही. आणि ज्याला पैसा कुठे खर्च करावा हे कळत नाही, त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होते. माणूस समजून घ्या. कळलं त्याला, कळलं. आजचा माणूस भेटता भेटत नाही. बापाकडे काय पैसा कमी काय त्याच्यात? चुकतं काय? तर इट इज माय आयडल. आमच्या पोरांचं आयडल आहेत ते. त्यांना आपली लेकरं सांभाळता आली नाही, ते हिरो आमचे हिरो आहेत. आमच्या डीपीला फोटो असतात त्यांचे, आमच्या स्टेटसला गाणी असतात त्यांची. आम्ही कष्ट करून कमवलेला पैसा त्यांचे पिक्चर बघायला खर्च करतो. कितपत योग्य आहे? अरे दादा, विनंती माझी बहिणी म्हणून सांगते, इथून पुढे एवढं तरी बदला. मोबाईलचा डीपी कधीच कुठल्या भ्रष्टाचाराचा, पैशावाल्याचा आहे आणि हिरो हिरोईनचा नसला पाहिजे. मोबाईलचा डीपी ज्ञानोपार आहे, तुकोबार छत्रपती शिव आहे, शंभूराज आहे. तसा नाहीच कोणाचं पडलं, स्वतःच्या बापाचा डीपी ठेव. राष्ट्राचा पाणी म्हणून पोहोचलोय त्यानं तुला. डीपी ठेवायच्या पात्र बदला, जरा बदला, जाणीव ठेवत जाय. आम्हाला काही घेणं नाही. मला आमची पोरं निस्ती नाही बळा, काही घेणं नाही. आम्हाला देव नाही, देश नाही, धर्म नाही. फक्त गुरी दिसली मला खसली की माझीच आहे. तुझ्या बापाची इष्ट ठेवायला तू येतो या बाकीच्या वेळी करता कुठे तुम्ही? अरे कर्तव्य आहे तुमचं दादा. तुम्ही वाईट नाही आहेत, संगत वाईट आहे. इमानदारीने सांगा दादा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास माणूस स्वतः घेतो, स्वतःच्या पैशाने घेतो. मग ही देणारा कोणतरी दानशूर कर्ण असतो का नाही? मग गावातले कर्ण हुडका आणि आगारात घेऊन ठोका. इतका दानशूरपणा मला नाही. मला गेलो गोटवर्गी गोटवर्गी गोटानं काय होतं गोटवर, आणि गोटानं ही शेक्कर गेली. अजून किती जाय पाहिजे होतं? अलग समाधान गोटानं. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं गुन्हाचं नाव आहे का? बरं अरे कोण डाऊन करतोय, कोण खातोय, कोण पितोय? ज्यांना सुपारीचाही व्यसन नाही अशा स्वाभिमानाने हातवरी करा. सुपारी सुद्धा बरेच आहेत, बरेच आहेत. खाली घ्या. जे खात नाही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला पुढच्या जेवणासाठी शुभेच्छा. त्याची खाता येत त्यांचं काय करू? माळा घालून मी फायदा नाही. कोरोनात टिकले तेच बरं. बल्लेवाल्यांनी काढले होईल. कुठं माळ्यावर तरी आजकाल विश्वास राहिलाय. जीवाला घाबरली की लोक माळाही काढतात. काढल्या का नाही? नाकाच्या शेण्यापासून टाकल्यापर्यंत वेळ लावायचा. सकाळी कापडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी कीर्तन, रात्री भजन, हरे 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 हरे. आणि झाला कोरोना बसला घरी. डॉक्टर म्हणला गोवा पॉझिटिव्ह, गोवा म्हणला हात. डॉक्टर म्हणला जीव पाहिजे का देव? गोवा म्हणला सर सला तू पगडी बचास. आणि जीवाचं बघू मग काढ मार. आणि खाऊन जगला असा कोण आहे रे? विश्वास नाही ना दादा. करता कशाला? अरे विश्वास ठेवा.
बायकोला एक लहान अन्न करून मिली ना तरी तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा निघाले बरी हा दुष्काळे अवस्था मागे पुढे उभा आहे आणि आघात घालवण्यावर राहिलो निरविले संती. कोणी निरविले? संती निरविले. हे समजून घ्या. विश्वास तर ठेवा. कानोबाने धनोबरायांवर विश्वास ठेवला. सांगा कानोबराय जीव द्या म्हणाल तरी देईल फक्त सांगा नको का माय त्या लोकांचं फक्त मनावर ठेवू नकोस. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. भगवंताचा दार तू सोडायचं नाही. तुझं माहेर आहे ते. सासरात नाही राहू दिलं म्हणून काय हरकत आहे? माहेरात हक्काची जागा आहे ना. मग संत म्हणतात जाती माहिराला जाती माहिराला जाती माहिराला जाती माहिराला जाती माहिराला जाती माहिराला आणि तर विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित इथं सर्वस्व पांडुरंग आहे. माय ना माझी तिथं अहो माहेर आहे माझं ते. जाईन गे मायत या पंढरपुरा 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 भेटेना आईना आपुडी घर आहे. जा तिथे उभी राहा. बोलू यांना काय बोलायचं ते. 16.5 वर्षाची कान्होपात्रा जवान आहे तरुण आहे वयात आली आहे. अहो एवढी देखणी आहे. सुकलेल्या कमळाला हात लावला ना तर कमळ जाग्यावर फुलतय. एवढी सुंदर आहे. तुम्ही आम्ही नाका डोळ्याने जरा चांगल्या आणि कलरने जरा उजळ असलो की स्वतःला सुंदर समजतो. सुंदर कानोपात्रेला म्हणाल. एवढी देखणी पोरगी पायात चाळ बांधते गळ्यात विणा घेते हातात चिपळ्या घेते आणि पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नाचते. सुंदर भजन आहे. देवान हरवून या तिकुळ माझे भान हरवून नाचतात कानोपात्रे. ज्ञानोबा माफुली तुकाराम ज्ञानोबा प्रसाद विकोल्या ज्ञानोबा माफुली तुकाराम तारी 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 माझा भाऊ मोक्ष पाहिजे ना जीवनात. आम्हा साधारण तारी आली पाहिजे ना. तारी
ज्ञानोबा 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 माऊली माऊली ज्ञानोबा बाबूजी देवान हरवून नाचतायत, कोण नावं ठेवते, कोण किल्ली उडवते, कोण मस्करी करते, कोण चेष्टा करते, कोणाला भान आहे. चित्त तर भगवंता जवळ आहे. मग पहिला पंढरपूर कर्नाटक राज्यात घ्यायचं. बिदरचा राजा त्यावेळेस राजगादीवर होता. अभिषेकासाठी राजा येतोय, बघतो अहो काय देखणी पोरगी आहे, अहो वेश्टेची आहे, गाभाऱ्यात नसती. हिला म्हणा गाभाऱ्यात काय नसतेस, मंदिरात नाच, राणी बनवून ठेवेल. अहो ऐकत नाही ती, ऐकत नाही. होय दरोणान बिदरचे सैनिक पाठीशी लागले. जेव्हा आकांताने कानोपत्र पळताय, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार कानोपरायांचं वचन आठवलं. काहीही झालं देवाचं दार सोडायचं. आता भगवंता चरणावर मस्तक ठेवलंय. या पांडुरंगाकडे पाहिलं आणि भगवंताला सांगितलं, देवा कलंकित म्हणून राजाच्या हातात द्यायची की पवित्र म्हणून तुझ्या चरणाशी विलीन करून द्यायची, हे तुझ्या हातात आहे. एका क्षणात कानोपात्रेने भगवंताच्या चरणावर जीव सोडावा. पांडुरंगाने कानोपात्रेला मोक्ष द्यावा. आमच्या लोकांनी कानोपात्रेचं वडून बाजूला काढा. अरे 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 आमच्या भगवंताच्या पायावर मेली, मारायचं तर नालीत जाऊन मरायचं ना, ही जागा आहे का? मरता मरता आमच्या देवाला पवित्र करून गेले. ब्राह्मण बोलवा, काशी वनारशी द्वारका मथुरा गोमूत्र शिंपाला योग याग करा, अरे पंचमृताचा अभिषेक करा, तर देव पवित्र होईल. देवाला पवित्र करणारे तुम्ही कोण? तर ते अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण धर्मपीठावर होते. ते सांगताय याच तोंडाने मंत्र म्हणताना रे देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. खरंय का? खरंय, देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. मग देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असेल जरा विचार करा. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. रात्रभर त्या मृतदेहा शेजारी अनंता ब्राह्मण झोपलाय. मध्यरात्री जगात आनंद आनंदच्या स्वप्नात आणि सांगतोय, अनंता माझ्या लेकीनं माझ्या पायावर जीव सोडलाय रे. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. पंढरपूरच्या गाभाऱ्यात कानोपात्रेची समाधी एवढी ताकद संतांच्या वचनात आहे. प्रत्येक माणूस येतोय, समाधीवर आलेला वृक्ष आडवा झालाय, वृक्षाच्या फांदीला मस्तक लावतोय आणि मग पुढे जातोय. पंढरपूरला गेलाय कसं? रांगेनं दर्शन घेतलं तर VIP न घेतलं. VIP पॅटर्न लय बेकार. मी आमदाराचा मेहना आहे, मग हा ना मला होय पुढं. माझा बाप सरपंच आहे, मग उपकार आहे का आमच्यावर? मी महाराज आहे, मग तिथं काय हा वशिल्याचा काय पॅटर्न आहे? तर वशिल्याचा अर्थ माहित आहे? एवढी लायकी का आपली देवाच्या घरात वशिला लावणं इतकी? एवढे मोठे आपण वशिला म्हणजे काय हो? वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना दिलेला मान म्हणजे वशिला. कळलं त्यालाच कळलं महाराज. इथून पुढे सामर्थ्यावर मोठे व्हा. वशिल्यावर पुन्हा सांगते, कोणाच्या हाताला धरून मोठं व्हायचं, आपल्या फळावर मोठं व्हायचं. कोणी म्हणून नाही पाहिजे याच्यामुळे हाय, आपल्यामुळे सगळं असलं पाहिजे. कुणाचं नाव घेऊन चालायची आपल्याला गरज नाही पडली पाहिजे. आपल्या नावामुळे लोकांची कामं झाली पाहिजे, एवढ्या थाटात नाव कमवलं पाहिजे. काय भिकाऱ्यासारखं जगायचंय? होईना भिकारी पंढरीचा राजयाची कांता मनाची आजोगे, आम्ही दैवाचं दैवाचे. ताकद आहे ना माऊली. आता आमचं नामदेव राय लय एकनिष्ठ. नामदेव राय म्हणले, देवा फक्त आम्ही तुझे. माईक बंद करा, माईक बंद. तुमचे वारं जिकडून सुटलंय तिकडे माईक बंद करा, त्याच्यामुळे आवाज.
हिला मस्तक का लावायचं रे? कोण आहे ही छटपट पोरगी? तुझ्या चरणावर जीव सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही रे. माझ्या चरणावर जीव सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही. तिने जीव सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं. आणि मग तू कोमाला म्हणतात तेव्हा अरे एवढं गीत तुला आमचं कळत रे न सांगता कळू. अरे न सांगता तुला आमचं मन कळतं मग तुला म्हणायचं काय? अरे म्हणून तुला म्हणावं असं वाटतं पांडुरंगा काय आनंदाच्या लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित निस्वार्थी प्रेम करतात. बाकी सगळे कसं मी पाहते प्यारा बापा सब पाते हैं बातों का क्या ये सब छोटे नाते हैं पाते हैं बातों का क्या कसं मी पाहते प्यारा बापा सब पाते हैं बातों का क्या. पण काय मोठी वारं आहे त्याचे तरी सुद्धा तरी लाभावी ना. निस्वार्थी प्रेम निस्वार्थी प्रेम कशाला म्हणायचं. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळी काढत होती. प्रेमाची प्रचिती करायला देवानं गोकुळामध्ये उद्धवाला पाठवलं. उद्धवाने बघितलं काय देव काढलाय हो. गवळणीला विचारतायत उद्धव माय काय गोड सुंदर देव काढलास ग. बघून असं फार शंकराचार्याचे वचन आठवतात. अधरम मधुरम वाक्यं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं अधरं मधुरं वाक्यं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं. गोड देव काढलास. एवढा सुंदर देव तुला जमला कसा ग. गवळण म्हणली येड्या माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम आहे माझं त्याच्यावर. एकदा नवरा इसरण पण देव इसरायचा एवढं प्रेम म्हणे. मग देवाची रांगोळ चुकली. म्हातारी म्हणली मी तरी मरण नाही तर तुला तरी मारेल. डोळे झाकून जरी काढला ना तरी माझ्या हाताने भगवंत जसाच्या तसा आला पाहिजे. एवढा विश्वास म्हणे. मग प्रेम आहे. प्रेम आहे तिथं विश्वास पाहिजे. आज नाती तुटतात
त्याचं कारण आहे विश्वास नाही. तुटतात की नाही? नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही, बायकोचा नवऱ्यावर विश्वास नाही, बहिणीचा भावावर नाही, भावाचा बहिणीवर नाही, तुमचा माझ्यावर नाही, माझा तुमच्यावर नाही. माझा आहे बाबा, पाकिट भेटायचंय अजून, आहे ते आहे, विश्वास नाही माझा तुमच्यावर. कुठे काय नाही म्हणतात, पण लोक स्वार्थी दादा. इमानदारीला सांगा माऊली कार्यकर्ते हो, महाराजाला येऊस तर फोन करता का जाऊस तर करता? आणि कीर्तन झाल्यावर मारा नाका तिकडं, बोलता नाका, खपा नाका, विचार करता. हे नातं हे कलियुग आहे. गवळण म्हणली अरे मरेल पण देव चुकणार. चुकला का? काय चुकलं रे? अरे एवढा गोड देव काढलास ग, पण पायच नाही काढली तू कृष्णाला. देव गुडघ्यापर्यंतच काढलायस तू. ती म्हणली म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त अक्कलच आहे. प्रेम, आता प्रेमाचा आणि पायाचा काही संबंध आहे? ती म्हणली अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे, पण रांगोळी मी माझ्या हाताने काढली आहे. यात जर मी देवाला पाय काढले आणि नकळतपणे इथून जर निघून गेला तर कोणाकडे बघून जगले उद्धवा, पण रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरंच विचार करा, रांगोळीतला देव जाईल, हाताला तरी जाणार नाही. पण प्रेम आहे तरी लाभावी ना. त्याला तर्क वितर्क टेक्निक, फक्त भाव आहे, शुद्ध भाव आहे. डोकं नाही लावलं जात, फक्त मन लावलं जात. हे प्रेम आहे हो. आता प्रेम राहिलं खरंच नाही. आणि पोरांनो, तुम्हाला जे प्रेम वाटतं ते तर नाहीच बघा, खरंच नाही. पाया पडते तुमच्या, साधे राहा रे. प्रेम करू नका असं नाही. कौतुक वाटतं मला त्या पोरांचं. अरे अर्धा 1 किंच सती कमी पडली ना तर माझा भाऊ पहाटे 3:30ला उठतो, गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमावतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही, देशाच्या संरक्षणासाठी प्रेम त्याला म्हणायचं. आणि या प्रेमावर स्वाभिमान आहे, हे प्रेमाच आहे. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे सत्यामध्ये पंक्ती वाढायला असतात. काय स्वार्थ आहे मला सांगा, पण करतात की नाही पोरं? अरे शिवजयंती दणक्यात करतात, करून दाखवा त्यांच्यासारखी, जमणार नाही. आंबेडकर जयंती दणक्यात करतात, करतात पोरं. कौतुक वाटतं तेव्हा. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या सामर्थ्यावर मायबापाला थाटात जगवतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. अरे कौतुक वाटतं, काय वाटू नये. मग वाईट वाटतं त्या कडूंचं जे अजिंक्य ताऱ्यावर गर्लफ्रेंडला घेऊन जातात. आजनं 7-12 नावावर घालतं की नाही आपल्या, जाणार तिला घेऊन म्हणून. तिथला एक दगड रक्तानं माखलाय, हे जनावर त्याच्यावर दिल काढितो. ते तिला तो बाग तुला घातला पाहिजे, तू भेट बघतो. ही जागा आहे. पुन्हा बोलणार तुम्ही शिवराय, तुम्ही तुमचे मावळे, तुम्ही डोम कावळे. मावळे का तुम्ही? परवा दिवशी मी एक पोरगा बघितला, केटीएम गाडी, हातवर झेंडा, मुठभर दांडा, मिशीला आकडा, कपाला चंद्रकोर, पाठी शिवराय, कोटी शिवराय. म्हणलं काय मावळ आहे? गाडी पुढे गेली, माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीचे नंबर प्लेटवर लिहिलं होतं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. आग लागू तुझ्या गाडीला. मावळ आहे का रे गोबडा? हे मावळे होतं का? असं होतं? शाहीस्तखानाच्या लाल मला चला, शाहीस्तखानाची पोरगी गायब झाली, कुठेतरी लपली. बायको विचारती जा पडा, मुझे लगता है शिवा की मावळो ने बदले की आपने आम्हाला लडकी उठाली. शाहीस्तखान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय अरे तर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी दिली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला मावळे म्हणायचं. निष्ठावंत आणि आचरणशील पवित्र नजरेचं माझं मावळं होतं. काय मावळं होतं मला? शिवाचे मावळे अरे शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. अरे नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती आमचं, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं, दैवत छत्रपती. टाळी टाळी टाळी. पाठीमागं बसलोय.
आणि जी अवलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवणार नाही. अवलाद घेतली नाही ना कशी वाजवत? अरे वाजव. कशासाठी वाजवायचा इतिहासाचा डंका? कोण होता माझा राजा? आठवा. 350 वर्षापूर्वीचा काळ आठवा. आणि डोळ्यात एकच आई बहिणींच्या आबरू लुटली, मंदिराच्या मंदिरं उद्ध्वस्त केली. स्वराज्य नव्हतं ना, प्रत्येक माणूस खाली मान घालून चालायचा. छत्रपतींचा वैभव शपथ गावात समाजाचा कपू आला. आईसाहेब छत्रपती रस्त्याने चालताय. छत्रपतींनी विचारलं, आईसाहेब अहो हे काय? 5 वर्षाच्या निरागस लेकराला माझी माय सांगते. काय राजे? राजा व्हायचंय तुम्हाला. काय राजे? राजा व्हायचंय तुम्हाला. पाया नाचवणारा नाही, पाया वाजवणारा राजा व्हायचंय तुम्हाला. छत्रपतींचा वैभव शपथ स्वराज्याच्या बाळकडून माणसाहेबांनी हातात दिला. पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायगड मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वैभव संपला. पहिला किल्ला जिंकला तोरणा. दिवाळी स्वराज्याची दिवाळी ठेवलं. मुठभर बावळे खातात. भाजी फुलाची तानाची यसाची सूर्याची गोटाची फुलाची बरकत बाहेरची थोडे घोरमोरे मोहिते निंबाळकर भोपळे सुरवे बाद झाले का? स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक होसाठी. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलं एक होसाठी. ही गुण भगवान तो हाती. ही गुण भगवान तो हाती. स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आईची साय. आई शिवाई आईची साई. आशीर्वाद हो पाठी. आई आशीर्वाद हो पाठी. अरे तई बता आमचं तई बता. अरे तई बता छत्रपती नाम. हे दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. आणि कोण आहे दादा? शुभाश्री मावळ्या माना. शुभाश्री मावळ्या माना. नाही कोणाची भीती. अरे नाही कोणाची भीती. दैवत. अरे दैवत. अरे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. अरे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. क्षत्रिय कुलवंत श्रीहंसराजेश्वर राजार्य योग्य प्रौढ प्रताप पुरंदर रणजित पुरंदर श्रीमंत शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर कीर्तिवंत कीर्तिवंत न्यायवंत पुण्यवंत धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. अरे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. आजच्याला जय म्हणून वाटत नाही त्यांनी घरी जाऊन पिटवून घ्या. राहता कशाला रे?
काय काय माणसं मला म्हणतात लई तू येते ग नाचतीच नाचती भांडवल करते काय अरे जाणीव है वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया है औषधही त्यांना मशाई आज जर छत्रपती नसते ना काय एवढ्या आयटीत मी कीर्तन करते आणि तुम्ही ऐकताय हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती कशी माहितीये का जहापणा हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले ही अवस्था तुमची आमची असते पण जाणीव ठेवा खरंय म्हणा मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले 500,000 मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बाई पिटकवलं साडी तुझी दाढी जळती पण माझी पिढी पेटू दे अशा त्या जाती आपण काय घेणं काय आपल्याला मरा नका तिकडं महाराज कोणी घेणं देणं आहे का अरे कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना ते बिचारे वर बसून विचार करत असते यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए मेलो तरी कोणासाठी यांच्यासाठी म्हणलं आदर आहे ना कदर आहे माऊली लई काय नाही कमीत कमी एवढं म्हटलं इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा तिरंगा कुठल्याच पैशावाल्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या हाताने भडकवत जाऊ नका गावातला तिरंगा त्या कुटुंबाच्या हाताने भडकावा ज्या कुटुंबातला पोरगा आर्मीत आहे तिरंगाची जाण त्या कुटुंबाला त्या हातावर झेंड्यासाठी काय गमवावं लागतं ना त्या आईला विचारा जिनं पोटचा गोळा दिला त्या बापाला विचारा ज्यानं म्हातारपणाची काठी दिली त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं त्या लेकरांना विचारा बापाच्या हाताला धरून जग बघायच्या काळात त्यांचा बाप जगाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा होता कदर त्यांना आहे आणि आदरही त्यांनाच आहे म्हणून विनंती आहे देव देश धर्माची सेवा करायला लेकरांना शिकवा तर वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक आहात तुम्ही तुमच्या हातात आहे काय पहिल्या बाया गोड होत्या ग तुम्ही गोडच आहे पहिल्या तुमच्यापेक्षा गोड होत्या इमानदारीनं सांगा पहिली माय कधी उठायची ग दिवस उगवायच्या अगोदर आणि तुमच्या सोना खायच्या सगळ्या बोलून कवा उठत्या ग सोना कधी उठत्या तुमच्या तवा सूर्य होत वाटत तिला आहे की नाही सासू सांगून मी अगं उठ ही जानवर तसंच कोणाच्या बापाचा ऐकत नाही माझं त्याला असं वाटतं आपल्या नवऱ्यानं आपल्याला हौस आणि त्याला भेटत नव्हती मी हाय म्हणून होय म्हणते काही काही बायांना सौंदर्याचा सुद्धा फार गर्व असतो बरं का थोडीशी सुंदर असेल ना थोडीशी स्टँडर्ड असेल ना गर्व असतो तिला शहरातली असल्यावर तर लई चांगला होतो शहरातल्या बायका कधीच तुम्ही खेडेगावात आणि जाऊ नका बरं का डोक्यावरच मी रेवाटी आम्ही मी शहरातच राहतो त्याचा विषय नाही पण एक ऍटिट्यूड असतो स्टँडर्डनेसचा की मी सुशिक्षित आहे माझं शिक्षण झालंय मी दिसायला सुंदर आहे मला राहायचं राहायचं कळतं केस मोकळी सोडली म्हणजे चांगलं राहिलं आणि वेणी घातली म्हणजे वाईट राहिलं असं नाही राहणीमानावर तुमचं कर्तृत्व कधी दिसत नाही चेहऱ्यापेक्षा विचार महत्वाचे असतात आणि दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं प्रेझेंटेशन पेक्षा प्रेझेंटेबल हे जास्त महत्वाचं पण ह्याच्याकडलं लक्ष द्यायचं अरे 3 दिवस कळत नाही नवरी नेमकं कशी दिसत होती 3 दिवसांनी कळतं ही दिसून ही आहे बरोबर एवढं आवरण गरजेचं नाही ना थोडं करा हे बाबा गरजेचं आहे तुम्ही प्रेझेंटेबल राहा हे बघा तुम्ही व्यवस्थित राहा म्हणजे असे फारच गावंढळ राहा असंही नाही राहायला शिका उलट गरज आहे ती जाणीव आहे आणि तुमचं काय चुकतं माहितीये का बाया म्हातारे हो तुम्ही मला हसू नका तुम्ही गुणाचे नाही तुमचं काय चुकतं माहितीये का म्हातारे हो तुम्ही एकच दणका ठेवता माझ्या जमान्यात नव्हतं बाया असं म्हणजे काळानुसार बदलायचं की नाही बदलायचं तुम्ही जर हात सुनेला म्हणलात ना पदर घेतल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही
सुद्धा घालीत नसते बघा. तुम्ही प्रेमाने तिला सांगा, हे बघ नाही डोक्यावरून झोपला खांद्यावरून घे, नाही खांद्यावरून जमला कमरेवरून तरी घे ग. प्रेमानं सांगा ग, आणि स्वतःची टिमकी वाजवू नका. ते म्हणतात मी केलो मग तुला काय होतंय, आमच्या जमान्यात लेकरं 4 सांभाळायचे, तुला एकीनं नाकीनं येतंय. तुझी 4 नीट होती, हिचं एक गुन्हाच आहे का? पहिली वेळ आणि आताची वेळ वेगळी आहे. ऍटमॉस्फिअर तेवढं चांगलं आहे का सध्याचं? नाहीये. आता त्रास होतोय सांभाळताना, त्रास होतोय संसार करताना. बरं, पहिल्या बाया खरंच शोषिक होते, पण आता सोसणं काम नाही, कारण जग तसं नाहीये. आणि का सोसावं? इमानदारीने सांगा माय, लेकीचा विचार करताना कसा करता, जे तू कमाला लागलं ते हिला नाही लागलं पाहिजे. सुनेचाही विचार करताना तसंच करा ना. काय चुकेल ग माय? नका ग. माझ्या जमान्यात पाटांवर वाटा, हिच्या बापानं मिक्सर दिलाय, मग हानी ती का तिला? पाट्यावर वाटायचे दिवस आहेत का? आहे मिक्सर तर घेऊ द्या, सुविधेचा उपयोग घेऊ द्या ना. त्यात तुला पोटात गोळा यायचं काम नाही ना. म्हणून म्हाताऱ्या सुखानं खा. तिला म्हणा बाई मला जमलं नाही, तू तरी जमव. अहो ती प्रेमाने करेल. ते म्हणतो मी लय केलो, मी लय केलो, मी लय केलो. नका ग माय. जेवढं तुम्ही मागचं काढाल ना तेवढं दुःख जास्त लागेल. तुम्ही तुमचे दिवस काढूच नका. तुम्ही कष्ट केलाय मान्य आहे, तुम्ही सोसलाय मान्य आहे, पण तुम्ही अशी नीतिमत्ता ठेवा की मी सोसलंय, हिला सोसायची गरज पडू, एवढीच नीतिमत्ता ठेवा. हे तुम्हाला मी का सांगते माहिती? तुम्ही विचार करत असाल माय, मी एवढं देवदेव करते, एवढं लोकांचं चांगलं करते, एवढं घरासाठी झटते, एवढं कष्ट करते, पण घरात पाहिजे तेवढं समाधान लागत. अहो पैसा टिकत, त्याचं कारण आहे ज्या घरात शांती नाही त्या घरात लक्ष्मी आणि भगवंत कधीच नांदत नाही. हे त्रिकाळ असते आध्यात्मिक दृष्टिकोनातून. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. मग शांती ठेवा. आणि शांती ही अनेक विचारांच्या माणसाच्या घरात जर ठेवायची असेल तर सगळ्यात महत्वाचा गुण असला पाहिजे ऍडजस्टमेंट, सॅक्रिफाईस. एवढं असेल ना, मोस्ट सिक्रेट, एकमेव सिक्रेट आहे जीवनाचं, जे सुखी लाईफ जगू शकतं. ऍडजस्टमेंट. विचार एक्सेप्ट करायला तयार राहा, काळानुसार बदला. आता जागेवर या. पहिल्या बाया गोड होत्या,